मी डॉक्टर विजय महाराज. मी ॲलर्जी आणि अस्थमा स्पेशलिस्ट पुण्यामध्ये 25 वर्षापासून प्रॅक्टिस करतो. आता वातावरणात जे बदल होतात त्यानंतर आपण पाहतो की बऱ्याच जणांना श्वसनाचे इन्फेक्शन्स पण होतात आणि ॲलर्जीचे आजार पण वाढतात. तर त्यामध्ये आपण काही साध्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल एटिकेट्स. त्यामध्ये जेव्हा कधी शिंकतो आपण किंवा खोकलतो तेव्हा आपल्या स्लीव्हजवरती किंवा क्लीन हँडकर्चीफवरती रुमालावरती आपण शिंकलं किंवा खोकललं पाहिजे. तर त्या संदर्भामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने अचूक पद्धतीच्या ॲलर्जी टेस्ट करून आपण आपल्याला कुठल्या ह्याच्याने ॲलर्जी होती जर कळाली तर आपण त्या सिंपल काही प्रिकॉशन्स घेतल्या तर त्याचा बराच फायदा होतो. तेव्हा तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरक्षित औषधे घेऊन आपण हे आजार टाळू शकतो आणि त्यातून आपण संरक्षण स्वतःचं करून आपल्या फॅमिलीचं पुढची होणारी परिणाम आणि दुष्परिणाम पण कॉम्प्लिकेशन्स ज्याला आपण निमोनिया म्हणतो किंवा ॲलर्जीमुळे दमा, काळा दमा, नाकाच्या हाडाचे प्रॉब्लेम, सायनोसायटिस, स्किन ॲलर्जीज या वाढतच चाललेल्या आहेत. त्या आपण चांगल्या पद्धतीने थांबवू शकतो. धन्यवाद.